नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज आपण नाथपोथीचा 6वा अध्याय बघणार. या 6व्या अध्यायात मच्छिंद्रनाथाने कलिकास्त्राची प्राप्ती कशी करून घेतली. म्हणजे माणसाच्या जीवनात काही मिळवायचं असेल तर त्यालाही संघर्ष करावा लागतो. तसं जगताच्या कल्याणासाठी दत्तात्रयांच्या आज्ञेने नाथ संप्रदायाची निर्मिती करताना मच्छिंद्रनाथांनाही खूप संघर्ष करावा लागला. आणि हा संघर्ष करत असताना त्यांनी कशाचाही मोह नाही ठेवला. तर मिटाते मोहरूपी अंधकार या एका तत्वातून जीवनाचं सत्य आणि कल्याणरूपी अस्त्र या जगाला दिलं. आणि म्हणून आमच्या या नाथ संप्रदायामध्ये नाथ कृपा एकदा प्राप्त झाली की तुम्हाला सगळं काही प्राप्त होतं. हे श्री देवनाथांनी त्यांच्या भावावस्थेत सांगितलं. ते काय सांगितलं ते समजून घेऊ. या नाथपोथीतले ना आपल्याला काय काय देतात. नाथ पंथ में मानते हैं कि सूरज और चांद है टुकड़ा सूरज का, तो क्या चांद का यह प्रकाश सूरज को नहीं जाता है? किसी ने कभी सोचा है 15 दिन अंधकार होता है और हम लोग भगवान से क्या मांगते? अंधकार और अंधकार। जब अंधकार की छाव होती है तो नाथ जी कहते हैं, बेटा यह देख अग्नि, यहाँ है रोशनी। यह रोशनी देखकर मोहरूपी अंधकार मिटा। जब रोशनी चालू हो तो जाए अंधकार कैसा होगा? जब रोशनी मिलती है तब नाथ कृपा से बिना मांगे सब कुछ मिल जाता है और बन जाता है योगी। अशा या मोहरूपी अंधकाराला नाश सूर्यचंद्राला माझी गुरु तुम्हाला बरंच काही देतात. तसं या मच्छिंद्रनाथांना या दत्तात्रयाने बरंच काही दिलं. आणि हे बरंच आता त्यांनी बरंच घेत असताना कालिकास्त्र कसं प्राप्त केलं ते आपण या 6व्या आणि नंतर त्यांनी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं. ते घेऊन ते कोकणामध्ये आहे. कोकणामध्ये कुडाळ जवळ अडुळ गाव नावाचं एक गाव आहे. त्या गावाच्या बाहेर एक महाकालीचं देवालय आहे. आता थोडा विषय निघाला म्हणून सांगते. नवनाथ भक्तीसारचा अभ्यास करताना आणि पोथीचं वाचन करत असताना मनात आमच्या असं आलं की आपण पण अशा काही स्थानांना भेट दिल्या पाहिजे की जिथे जिथे नाथ गेले, नाथाने देवतांचं दर्शन घेतलं, अशा देवतांचं दर्शन आपण पण घ्यावं. आणि म्हणून आम्ही सुद्धा कुडाळ या गावी कोकणात गेलो होतो. ते खूप आतमध्ये आहे बरं का. पण आम्ही ठरवलं की आपण सगळंच पर्यटन स्थळ बघतो, पण या पर्यटन स्थळांमध्ये सुद्धा अशी ही नाथपंथी स्थानं आहेत त्यांचा शोध घ्यायचा. आणि म्हणून या कुडाळ गावामध्ये आम्ही गेलो. ते खूप आतमध्ये आतमध्ये आहे. खरंच हे नाथजी या ठिकाणी कसे गेले असतील त्या काळात. आता त्या ते एक छान देऊळ बांधलेलं आहे, तिथे छान त्या देवतेचं स्थान आहे. पण तिथे गेल्यावर या गोष्टीची जाणीव मात्र नक्की होते. तर अशा या कुडाळ गावामध्ये आमचे मच्छिंद्रनाथ गेले. या कुडाळ गावामध्ये एक महाकालीचं देवालय आहे. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली अशा या 3 देवतांची नावं घेतली जातात. आणि पूर्वी या देवताची एक अशी एक छान गोष्ट सांगितली जाते. ती गोष्ट काय आहे? तर पूर्वी दीर्घकाळ चाललेल्या युद्धात भगवान श्री शंकराने कालिका अस्त्राचा वापर केलेला होता. आणि त्याच्यातून अनेक दैवतांना नाश करून शंकराने विजय प्राप्त केलेला होता. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवजींनी अस्त्र देवता कालिकेस वर मागितला होता. तेव्हा कालिकेनी असा वर दिलेला होता की देवा, मी बराच काळ तुमच्या हातात वास्तव्य केलेलं आहे. तुम्ही सोपवलेलं प्रत्येक कार्य मी केलेलं आहे. पण खरं सांगते शंकरजी, मी पण आता दमली आहे. मी खूप थकलेली आहे. खूप सतत युद्ध करणं
हे साधं सोपं काम नसतं हो. त्यासाठी शरीराची सुद्धा तेवढी ताकद असावी लागते. आम्ही मुंबईचा रेल्वेचा प्रवास करतो आणि रविवारी हतबल होऊन जातो. त्या गर्दी नकोशी वाटते. मग या देवतांनी केलेली ही युद्ध केवढी मोठी होती. शस्त्रांचा, अस्त्रांचा, दिव्य शक्तीचा वापर, रक्तपात. त्यामुळे ही कालिका माता असं म्हणाली की खरंच आम्ही खूप थकून गेलो हो, खूप थकून गेलो. त्यामुळे मला ना आता खरंच खूप विश्रांतीची गरज आहे. मला अस्वस्थ वाटतंय, मला स्वस्थता हवी, एका ठिकाणी शांत राहायचंय. ही शांतता प्रत्येक शक्तीला हवी असते, प्रत्येक जीवाला हवी असते, हे लक्षात. आणि मग तिचं म्हणणं मान्य करून शिवनी त्यांना एक विश्रांती स्थान दिलं आणि सांगितलं, इथे मी स्थापना केलेली आहे, तू इथे शांतपणे राहा. आणि म्हणून ते स्थान कोणतं, तर कोकणातलं कुडाळ हे गाव. या कुडाळ या गावात अडूळ नावाचं एक छोटस गाव आहे. तिथे या महाकालीचं स्थान आहे. तिथे तिची स्थापना करण्यात आली आणि तिथे ती शांतपणे विश्रांती, अतिशय जागृत आणि उग्र स्थान आहे. कालिका देवीचं हे अत्यंत उग्र असं स्थान आहे, जागृत असं स्थान आहे. आणि हे मच्छिंद्रनाथांना समजलं. म्हणून मग मच्छिंद्रनाथ तिथे दर्शनासाठी गेले आणि मच्छिंद्रनाथांनी तिला विनम्र भावे नमस्कार केला आणि म्हणाले, हे माते, तू जागृत हो. मी शाबरी विद्येवर कवित्व केलं आहे, त्याला मदत कर आणि त्या विद्येचा सन्मान व्हावा म्हणून माझ्या हातात वास्तव्य कर. जसं शंकराच्या हातात हे कालिकेचं अस्त्र होत, तेच मागणं कोणी मागितलं, आमच्या मच्छिंद्रनाथाने. आणि काय सांगितलं, कशासाठी मागितलं, तर सरस्वतीच्या रूपात मंत्र लिहितोय, तिथे तू तुझं वास्तव्य कर. एका महासिद्धाने हात जोडून विनंती केली. त्या हाकेने देवाची निद्रा जाळवली गेली. परत जागवलेलं आहे. जसं गाढ झोपेतून कोणी उठवलं येतो, तसे ह्या कालिका मातेला राग आला, तिची निद्रा भंग पावली, तिचा संताप झाला आणि ती नाथांच्या समोर उभी राहिली आणि प्रचंड चिडली, कोपली, रागावली आणि म्हणाले, अरे नरद्रष्टा, शंकराच्या हाती वास करून आत्ताच मी थकले होते, कुठे मी विश्रांतीसाठी उठले होते आणि तू मला परत उठवलंस, कशासाठी त्रास देतोयस रे? मंत्र काव्याला वर मागत हिंडायचं, कवित्व करायचं, कशाला करतोस हे सगळं? शंकराच्या हाती वास करणाऱ्या अस्त्राने तुमच्यासारख्या क्षुल्लक मानवाच्या हाती वास करावा अशी इच्छा व्यक्त करताना तुला लाज नाही करे वाटली? माझी निद्रा तू भंग का केली? तू आधीच्या मला काय केलं का? तुझ्या प्राणाला केलीस? मग खरंच सगळं केले. कळकळीने कालिका माता सांगत होती. माझा अपमान करण्याचं ठीक आहे, पण मला इतका तू क्षुद्र समजू नकोस. कारण मच्छिंद्रनाथांचा हेतू स्वच्छ होता. शाबरी मंत्र जगाच्या निर्मितीसाठी करतो, त्याला फक्त तू दे एवढंच त्यांनी सांगितलं होतं. पण ती पण थकलेली होती, दोन्ही बाजू महत्वाच्या होत्या. तेव्हा तू मला क्षुद्र समजू नकोस, कारण दत्तात्रयांचा मी शिष्य आहे. मी निद्रा भंग केली कबूल आहे, पण मी पण कोणी असा तसा नाही ना. मी कोणाचा शिष्य आहे? अत्री नंदनांचा शिष्य आहे. तेव्हा तू तुझ्या पराक्रमाच्या गाथा जसं स्पष्ट आहे, तसं तू मला कमी समजू नको. आपल्याला कोणीतरी कमी समजते, आपण कोण आहोत ते दाखवून द्यावं लागतं. तसं मच्छिंद्रनाथाने दाखवून दिलं. ती म्हणाली, अरे पुत्रा, चित्र विचित्र वेश धारण करून तू माझ्या समोर येतोस, पराक्रमाच्या गप्पा मारतोस. तू केली असतील भूतावरींना वश केलं असतील, अष्टग्रहांना वश केलं असतील, पण या कालिकेला वश करणं काही साधं नाहीये, हे तू लक्षात घे बर.
तेव्हा या भ्रमात राहू नकोस. कित्येक ब्रह्मांड तुला मिळवली असशील, पण तुमच्यासारख्या मशकांची माझ्या पुढे काय गाथा. हे ऐकून मात्र मच्छिंद्रनाथ पण चिडले. ते काय म्हणाले असतील? हे शिवकार्यासाठी राबलीस म्हणून एवढा टेंबा मिरवू नको. तू शिवाला मदत केलीस, पण इतका टेंबा मिरवू नकोस. मला मशक म्हणतेस, पण मी कोणाचा शिष्य आहे? तर दत्तात्रेयांचा शिष्य आहे. आणि तू मला माझ्या धाडसाला विसरू नकोस. तू जशी मोठी आहेस, तुला मी विनंती केली, तुझी झोपमोड झाली म्हणून तू मला मशक म्हणतेस. हे ऐकून ती जगदंबा म्हणजे आदिशक्ती काली माता सुद्धा लाल बुंद झाली. आणि ती म्हणाली, याला चांगला धडा हा शिकवायलाच पाहिजे. आणि म्हणून तिने अति प्रचंड अशी आरोळी ठोकली आणि भीषण गर्जनेच्या दणक्याने तिने अवघड त्रैलोक्य हादरून टाकलं. चराचराचा थरकाप उडाला. पशु पक्षी दानव देव गंधर्व यक्ष दिक्पाल सर्व जागच्या जागी भीत झाले. अहंकार उडाला. आणि ती नाथजींना म्हणाली, हे जती, आता वापा आपला जीव. मला ठेवून माझा क्रोधाग्नी चेटावलात. आता फळ भोगा. यावेळी कोणता गुरु तुम्हाला वाचवतो तेच मी बघते. हे ऐकताच, आता पहाच माझा पराक्रम, असं म्हणून नाथानी सुद्धा स्वतःच चिमूटभर भस्म घेतलं आणि वासवी शक्तीनी भारून गंगा मंडलात भिडवलं. त्यातून महातेजस्वी वासवी शक्ती प्रकट झाली. कालिका शक्तीला जाऊन भिडली. या महाप्रहाराने दश दिशा हिंदकळायला लागल्या. कलिका अस्त्राने तिला गिळंकृत केलं आणि नाथांकडे झेपावलं. तेव्हा रुद्र मंत्राने 11 रुद्र प्रकट झाले. निस्तेज झालं. रुद्रांची स्तुती करून त्यांना शांत केलं. आणि मग नाथांनी वज्रास्त्र धूमास्त्र यांची योजना केली. पण या आदिशक्तीने ते सुद्धा भिडकावून लावलं. तेव्हा कालिकेवर आपल्या गुप्त वाता आकर्षणाचा प्रयोग करून त्याने देवीवर सोडलं. तिच्या शरीरात प्रवेश करून सर्व आकाशातून खाली कोसळली. आणि बेशुद्ध अवस्थेत ती खाली आली. तेव्हा ती शंकराचा धावा करू लागली. ती हाक जेव्हा शंकरांच्या कानावर पडली, त्यावेळेस ती संकटात आहे हे त्यांनी ओळखलं. आणि मच्छिंद्रांपाशी ते आले. त्यांना पाहून मच्छिंद्राने अत्यंत अंतःकरणातून त्यांना वंदन केलं. तेव्हा मच्छिंद्र विजय मिळून तुम्ही ते शौर्य दाखवलं तो नाहीये. म्हणून शंकराने त्यांना हृदयाशी धरलं आणि कलिकेस सावध करण्याचं सांगितलं. त्या प्रसंगी शंकर बद्दल प्रसाद आहे. आता शाबरी विद्येला आशीर्वाद देऊन शास्त्र मला दान म्हणून द्या. मच्छिंद्रनाथांची एकच इच्छा होती की मला या शाबरी मंत्रासाठी वचनबद्ध व्हावं. त्यांच्या या मागणीला साक्षात शिवानी मान्यता दिली. त्यांना शुद्धीवर आणलं आणि शुद्धीवर येताच भगवान शंकर त्यांना वंदन करून म्हणाले, हे कालिके, तू इतकी वर्ष माझी सेवा केलीस, यापुढे जगद उद्धारासाठी या मच्छिंद्राची सेवा कर. मच्छिंद्रनाथांची सेवा कर. त्यांचं कार्य पण अफाट मोठं आहे आणि तू त्या कामाबद्दल मी तुला नागरत्न देईन. हे ऐकून शिवाची आज्ञा म्हणजे गुरु आदेश, पती आदेश, साक्षात आदेश, जशी आपली आज्ञा असं सांगून त्यांच्या बोलण्याला संमती दिली आणि मच्छिंद्रनाथांना जवळ घेऊन त्यांना मदत करण्याचे अभिवाचन केले. साक्षात शिवांच्या मध्यस्थीने कालिका माताने आणि मच्छिंद्रनाथ यांचा जो विसंवाद आणि युद्ध झालं होतं, ते युद्ध संपलं आणि कालिका मातेचं हे
वचनबद्धता त्यांना मिळाली आणि या वचनबद्धतेतून शाबरी मंत्र जिथे म्हटले जातील तिथे यांना यावंच लागेल. हा एक फार मोठा भाव हा त्या कालिकेच्या मनात शिवजीने निर्माण केला. आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांना वचन दिलं की जिथे जिथे तुम्ही असाल तिथे तिथे मी तुमच्या बरोबर असेल. म्हणून जिथे जिथे नवनाथ आहे तिथे जगातल्या सगळ्या देवता आहेत. आणि आपली ओळख त्या देवतांशी आपल्या गुरूंमुळे होते हे नाथपोथी आपल्याला शिकवते. मच्छिंद्रनाथांनी वचन घेतलं आणि पुढच्या कार्यासाठी ते मार्गस्थ झाले. जसं मच्छिंद्रनाथांना सर्व देवदेवतांचं अधिष्ठान मिळालं तसं तुम्हा आम्हा मिळो ही सद्गुरु चरणी प्रार्थना. नमस्कार. वा वा. छान धन्यवाद. छान छान.